नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी संदीप घोले, संदीप प्याज बायो ऑर्गॅनिक मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आज आमचे शेजारच्या गावातले मांडवकोण भागातले गायकवाड साहेब आमच्या ऑफिसला भेट देण्यासाठी आले होते। त्यांचे काय मनामध्ये प्रश्न होता की खोडवा पिवळा का पडतो, म्हणजे खोडवा उगवल्यावरती हा पिवळा का पडतो, बरोबर खोडवा। तर सर्वात महत्वाचं म्हणजे खोडव्याची जे आपण म्हणतो की लागण आपला 13-14 महिने आपला लागवडीचा ऊस शेतामध्ये असतो आणि 14 महिने शेतामध्ये त्या मुळ्यांनी कार्य करून अन्न ग्रहण करून ऊसाला मिळालेलं असतं आणि आपण पुन्हा अपेक्षा करतो की 14 महिन्यानंतरही त्या मुळ्यांनी पुन्हा माझ्या ऊसाला अन्न निर्मिती करून द्यावी, होत नसतं। कारण लागणीच्या ऊसाने 14 महिने शेतामधलं अन्न घटक खाल्लेले असतात, त्यामुळं खोडव्याची नायट्रोजन वहन करणारी मुळी ही पूर्णतः मंदावलेली असते। नायट्रोजनची कमतरता भासली की खोडव्याचं निघालेलं पीक हे तुमचं पिवळं पडू लागतं। मग त्याला काय करायचं, उपाययोजना आपण त्याचा विचार जर केला तर त्याच्यामध्ये खोडाच्या पहिला बगला फोडणं गरजेचं असतं। बगला का फोडायच्या, कारण जुन्या मुळ्या कट केल्याशिवाय नवीन मुळ्या तिथं सुटणार नसतात। खोडव्याच्या मुळ्या कट केल्यावरती आपण त्या खोडव्याच्या मुळ्या कट केलेल्या चरीमध्ये आपल्या खत मात्रा भरायच्या आहेत, कारण खोडव्याची मुळी ही आधीपासूनच अन्न ग्रहण करायला तयार असते। ती कुठं असते तर बुडक्यापासून 4 बोटं खाली असते। आपण बगला फोडल्यावरती त्या नाळेमध्ये रासायनिक खत मात्रांचा एक हप्ता भरून तो बुजवून आणि मग आपण त्याला पाणी वगैरे देऊन त्याला स्प्रे वगैरे संजीवक वगैरे असतात, IB असेल, 6B असेल, G असेल, मायक्रोडॉन असतील, 19 सेकंद आमचा चार्ट आहे, त्याच्यापासून प्रमाण तुम्ही जर फॉलो केलं तर 100% तुमचा ऍव्हरेज जो खोडव्याचा जे म्हणतो ना आपण की खोडव्याचा ऍव्हरेज बऱ्याचशा भागामध्ये किती निघतं, 15 टन, 20 टन, 30 टन, त्या पुढे शेतकरी वर्ग जात नाहीये। पण खोडव्याचा ऍव्हरेज आपण 60, 70, 80, 90 टनापर्यंत जाऊ शकतो। परंतु पहिल्या ज्या पायऱ्या आहेत आपल्या त्या शेतकऱ्यांनी फॉलो करणं अत्यंत गरजेचं आहे। अशा प्रकारे तुम्ही जर खोडव्याचं व्यवस्थापन केलं तर एकरी 70 आणि 80 टनापर्यंत कमी खर्चामध्ये शेतकरी सहजरित्या जाऊ शकतो। धन्यवाद।